हाय मित्रांनो, नमस्कार. आता आम्ही चाललेलो आहोत पोहायला. आमचा एक गावचा ठिकाण आहे पोहण्याचा, तामान म्हणून. खूप फेमस आहे इथे. खूप गावची लोक येऊन म्हणजे पोहण्या बिण्याची मजा घ्यायची. तर आज आम्ही तिथे चाललेलो आहोत खूप वर्षांनी. मी तर खूप वर्षांनी जात आहे. तर तिकडे काय बदलाव झालाय, काही चेंजेस झालेत ते पण बघायचेत. तर पुढे तुम्हाला मी दाखवतो. ही आमची गावची मुलं आहेत. ही गावची मुलं आहेत. तर यांच्यासोबत आज मी पोहायला जात आहे. तर खूप वर्ष झाले मी गेलो नाही पोहायला, तर आज पोहायला जात आहे. जेव्हा आम्ही शाळेत होतो म्हणजे 2005 पर्यंत तर शाळेत होतो. 2000 तर आम्ही नेहमी म्हणजे शाळा सुटली, शनिवार असेल, शनिवारची शाळा लवकर सुटायची. तर आम्ही दुपारपर्यंत आम्ही वेसवीला शाळेत जायचो. ते वेसवीमधून 12 वाजेपर्यंत घरी यायचो शाळाहून. त्याच्यानंतर त्या नदीवर आमचं तामान बोलतो, तिकडे आम्ही पोहायला जायचो नेहमी. जशी मे महिन्याची शाळा लवकर 10वीची परीक्षा एकदा चालू झाली की आमची शाळा सकाळची चालू व्हायची. त्या पिरियडमध्ये पण आम्ही जेव्हा लवकर आम्ही यायचो तेव्हा आम्ही तिथे पोहायला जातो. तर हे बघा, ही मुलं आता चितण्या शोधत आहेत. आणि चितण्या दाखव रे, काय असतात त्या, जरा खाऊन दाखव. हे चितण्यांचा पण आता जमाना गेला आहे. आमच्या टायमाला जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा खूप चालायचं चितण्या. लोक पूर्ण रानभर चितण्या शोधायला जायचे. तरी आता पोरं चितण्या शोधायला खूप पिसाळल्यात. मला वाटतं यांना काही भेटतच नाही, अशा काही करतायत. तर कोण दाखवायला पण तयार नाही मला वाटतं आपल्याला. आता कोण दाखवतोय काय रे? खाऊन दाखव, खाऊन घर काढून दाखव लवकर. आता आयुष्य ते आपल्याला आयुष दाखवतोय कसं चितण्या खातात त्या. हा, आयुष दाखव कसं खाताय चितण्या. हा, हे बघा घर दिसले, हे घर आता खाताय आयुष. निघाली पोहायला. आणि आमचा निसर्ग रम्य वातावरण कसा वाटत आहे तुम्हाला बघून तर आनंद होत असेल. अशा ठिकाणी ही चितणी आहे. अशा ठिकाणी कोणाला जगायला आवडत नाही. आजकाल कामाच्यामुळे लोक मुंबईमध्ये स्थलांतर होत आहेत. त्यामुळे गावचा आनंद घ्यायला असं म्हणजे जेव्हा सुट्टीमध्ये येतो तेव्हाच घ्यायला मिळतो. ते पण क्षुल्लकच्या सुट्टी पण काही जास्त मिळत नाही. आता आजचे जीवन एक दगदगीचे चालू आहे. तर या जीवनामध्ये जेवढं कमीत कमीपणे तुम्हाला आनंद घेता येईल तेवढं तुम्ही आनंद घेत राहा. त्याला आता निघालोत आम्ही पोहायसाठी. तर आता मेन ठिकाण आमच्या पोहण्याचं ठिकाण तामान. तिथे गेल्यावर मी तुम्हाला परत कंटिन्यू व्हिडिओ करून तुम्हाला तिथली परिस्थिती, तिथे काय कशी मजा येते ती तुम्हाला थोड्यानंतर दाखवतो. तर आम्ही आता तामानावरती पोहोचलो आहोत जस्ट. आता मुलंही पोहायला चालू करत आहेत. तर मी आज तामानावरती जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर आलो आहे. तर इकडं खूप काय चेंजेस दिसतंय मला, कारण का हा बंधारा नव्हता. हा बंधारा आता नवीन झालेला आहे. आणि इकडं दगडी होत्या, इथे एक कोंड होती, ती पण कोंड गायब झालेली आहे. पण कोंडीमध्ये पाणी कुठे आहे? पाणी नाही आहे एवढा. चला पाठीकडे, माझ्या पाठीकडे या. या या बुडाला आयुष बुडाला. कसा वाटलाय मग तुम्हाला आमच्या गावचा सीन, तामान कसा वाटला तुम्ही जरूर सांगा आम्हाला. मजा येते काय रे? जा या दगडीवर जा, उडी मारा लवकर जा.
थांब थांब थांब. Ramada. हा आमचा सामान आहे तर तुम्हाला सामानाचा व्ह्यू दाखवता येतं मी.